नमस्कार, मी शुभांगी. RRB NTPCचा फॉर्म भरत असताना तुम्हाला देखील या अडचणी येत आहेत का, या शंका आहेत का तुमच्या? तर पहिली शंका अशी असेल की एक्झाम सेंटर आमचं कोणतं असणार, आम्ही एक्झाम सेंटर चॉईस करू शकतो का? तर याचं उत्तर असेल नाही. एक्झाम सेंटर हे तुम्ही चॉईस करू शकत नाही. तसेच RRB पूर्णपणे ठरवते की एक्झाम सेंटर तुमचं कोणतं असणार आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त एवढंच आपण सांगू शकतो की फॉर्म भरत असताना तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आहे, तुमचा पत्ता दिलेला आहे, त्याच्या जवळ आसपास जे देखील एक्झामसाठीचं सेंटर असणार आहे त्या सिटीमध्ये, त्या शहरामध्ये तुमचं एक्झाम सेंटर असू शकतं. त्याच्यामुळे एक्झाम सेंटरमध्ये तुम्ही तुमची चॉईस देऊ शकता का, एक्झाम सेंटर चेंज करू शकता का? याच्यामध्ये उत्तर नाही असणार आहे. तुमच्या ॲड्रेसवर ते डिपेंड असणार आहे. यानंतर तुमची अशी देखील शंका असू शकते की आम्ही आता 10th पास झाल्यानंतर आम्ही डिप्लोमा केलेला आहे, तर आम्ही अंडर ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो का? तर येस, तुम्ही अंडर ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये जर तुमचा डिप्लोमा झालेला आहे, जिथे तुम्ही टीचिंग तुमचं एज्युकेशन जे देखील इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही फिल करणार आहे, तिथे तुम्ही ॲड हा ऑप्शन येतो. तिथे तुम्ही डिप्लोमाचं एज्युकेशन तुमचं भरून देणार आहात, ती माहिती तुम्ही तिथे भरणार आहात. नेक्स्ट, कास्ट सर्टिफिकेट संदर्भात काही प्रश्न आहेत. तर SC आणि ST या कास्ट कॅटेगरीजसाठी कोणत्या क्रायटेरियामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे? तर तुम्ही सेंट्रलचा फॉर्म भरत आहात, तर तुम्हाला सेंट्रलच्या धर्तीवरच तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. SC आणि ST साठी देखील ते कास्ट सर्टिफिकेट तुम्ही एकदाच काढता, त्याची व्हॅलिडिटी तुमची लाईफ टाईम असते, त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा तुम्हाला काढावं लागत नाही. परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी मात्र तुम्हाला ते करंटमधलं कास्ट सर्टिफिकेट मागू शकतात, SC आणि ST वाल्यांसाठी देखील, आणि त्यामध्ये तुम्हाला टाईम पिरियड देण्यात येतो. आता OBC कास्ट सर्टिफिकेट, OBC कास्ट सर्टिफिकेट नाही आहे तर आम्ही फॉर्म भरू शकत नाही का? तर येस, तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडे OBC कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं नाही आहे तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकता. आणि जर तुमच्याकडे OBC कास्ट सर्टिफिकेट आहे सेंट्रलच्या धर्तीवर आणि ते 2023चं आहे, तुम्ही 2024मध्ये फॉर्म भरताय, म्हणजे 2023 ते 24 या वित्तीय वर्षातलं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे OBCचं सेंट्रलचं, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यावरचा नंबर तुम्ही तिथे टाका आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा मात्र तुमचं करंटचं चालू वित्तीय वर्षातलं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं OBCचं लागणार आहे. नेक्स्ट, आमचं टायपिंग झालेलं आहे, परंतु फॉर्म भरताना आम्ही नो असं केलेलं आहे. टायपिंगच्या ऑप्शनमध्ये आम्ही नो असं केलेलं आहे. तर याचं काय? तर याच्यामुळे काय होणार आहे, जे देखील क्लेरिकलसाठी टायपिंग तुम्हाला मस्ट आहे तिथे तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, कारण की तिथे तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार नाही त्या पोस्टसाठी, कारण की तुम्ही अगोदर फॉर्ममध्ये नो असं केलेलं आहे टायपिंगसाठी. आता तुमचं टायपिंग मशीन, तुम्ही बोलत आहात की टायपिंग हे आमचं मशीनवर झालेलं आहे, कॉम्प्युटरवर नाही, आणि तिथे फॉर्म भरत असताना कॉम्प्युटर असं दिलेलं आहे, तर तुम्ही तिथे यस करा, आमचं टायपिंग झालेलं आहे. कारण की मशीनवरच टायपिंग आपण शिकतो आणि कॉम्प्युटरवर आपण ते करू शकतो. बराच पिरियड मिळतो आपल्याला प्रॅक्टिससाठी. CBT 1 झाल्यानंतर या पिरियडमध्ये आपण ते प्रॅक्टिस करू शकतो. त्याच्यामुळे तिथे यस करा, टायपिंग झालेलं आहे. आणि टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे का? तर टायपिंगचं सर्टिफिकेट मागितलं जात नाही, किंवा टायपिंगच्या सर्टिफिकेटवर तुमचं सिलेक्शन होणार आहे का? तर नाही, टायपिंगचं सर्टिफिकेट तिथे मागत नाही, त्याच्यावर सिलेक्शन काही अवलंबून नाही आहे. तर सिलेक्शन कशावर अवलंबून आहे टायपिंगसाठी? तर तुमची स्किल टेस्ट घेतली जाते. CBT 1 CBT 2 झाल्यानंतर जेव्हा तुमची स्किल टेस्ट घेतली जाते, जे देखील टायपिस्ट या पोस्टसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची CBT टेस्ट घेतली जाते, स्किल टेस्ट घेतली जाते. आणि स्किल टेस्टमध्ये तुम्हाला जो देखील क्रायटेरिया, जे देखील वेळ दिलेली आहे त्या ती स्किल टेस्ट तुम्हाला ती कंप्लीट करायची आहे. जेव्हा ती स्किल टेस्ट तुम्ही पास व्हाल, कंप्लीट कराल, तेव्हा तुमचं त्या पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय व्हाल. आणि जर तुम्ही टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरी देखील काही हरकत नाही. आणि टायपिंग कोणतं हवं आहे? तर इंग्रजी टायपिंग असणं गरजेचं आहे. हिंदी किंवा इंग्रजी, तर इंग्रजी एक आहे, पुरेसा आहे. नेक्स्ट, फिमेलसाठी, फिमेल कॅन्डिडेट आहे तर कोणत्या पोस्ट चांगल्या आहेत आणि कोणत्या पोस्टसाठी आम्ही अप्लाय करणं गरजेचं आहे? तर फक्त फिमेल कॅन्डिडेटने
ट्रेन मॅनेजर आहे, गुड्स ट्रेन मॅनेजर, जे गार्ड मी बोलले होते, मालगाडीचे गार्ड असतात, तर ती पोस्ट जर वगळता बाकी सर्व पोस्ट फिमेल कॅन्डिडेटसाठी देखील खूप छान आहेत, उत्तम आहेत. त्यामुळे फक्त गुड्स ट्रेन मॅनेजर ही पोस्ट वगळता बाकी सर्व पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता फिमेल कॅन्डिडेटसाठी देखील व्हॅकन्सी सेपरेट असतात का? जशा SC ST कॅटेगरी वाईज असतात सेपरेट व्हॅकन्सी, तशा पोस्ट फिमेल कॅन्डिडेटसाठी देखील असतात का? तर नाही, फिमेल कॅन्डिडेटसाठी सेपरेट व्हॅकन्सी नसतात. नेक्स्ट, फॉर्म करेक्शनची डेट काय आहे? कोणत्या पिरियडमध्ये आम्ही फॉर्म करेक्शन करू शकतो? तर अंडर ग्रॅज्युएटसाठी 23/10/2024 ते 1/11/2024 पर्यंत ते पिरियड दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म करेक्शन करू शकता. ग्रॅज्युएट पोस्टसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी मात्र 16/10/2024 ते 25/10/2024 ही टाईम पिरियड आहे. याच्यामध्ये तुम्ही फॉर्म करेक्शन करू शकता. पण फॉर्म करेक्शन कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये करू शकता? तर सिग्नेचर आहे, फोटोग्राफ आहे आणि ॲड्रेस आहे. या 3 गोष्टींसाठी तुम्ही फॉर्म करेक्शन करू शकता, सिग्नेचर, फोटोग्राफ, ॲड्रेस. परंतु तुम्हाला झोन चेंज करायचं आहे, RRB चेंज करायची आहे, याच्यामध्ये तुम्ही फॉर्म करेक्शन करता येत नाही. काही वेळेस जर जास्त RRBजवर ते डिपेंड आहे, पुन्हा ते शिथिल करणार नियम की नाही करणार. पण मोस्टली RRBज तुम्हाला चेंज करायची आहे, झोन चेंज करायचं आहे, तर याच्यामध्ये तुमचं करेक्शन होत नाही. फक्त फोटोग्राफ, सिग्नेचर, ॲड्रेस याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता. आता सिग्नेचरच्या डायमेन्शनमध्ये काहींच्या शंका आहेत की आमच्या त्या एक वेगळ्या डायमेन्शनमध्ये किंवा जास्त डायमेन्शनमध्ये आम्ही सिग्नेचर केली आहे, आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का? तर 30 ते 70 KB याच्यामध्ये तुमचं जर सिग्नेचर असेल तेव्हाच तुमचा तो फॉर्म ॲक्सेप्ट केला जातो किंवा सबमिट केला जातो. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा फॉर्म सबमिट केला आहे तर तुमचं सिग्नेचर व्यवस्थितच असणार आहे, म्हणूनच सबमिट केलेलं आहे, त्याच्यानंतर रिजेक्ट होणार नाही. जर सिग्नेचरमध्ये तुम्हाला काही चुका वाटत आहेत, तुम्हाला जर क्लिअर करायच्या आहेत किंवा करेक्शन करायचे आहेत, तर त्या करेक्शन पिरियडमध्ये सिग्नेचरमध्ये तुम्ही करेक्शन एक्स्ट्रा फी जी लागणार आहे ती देऊन तुम्ही ती करू शकता. परंतु करेक्शन पिरियडमध्ये देखील तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल ID आणि तुमची जन्मतारीख या 3 गोष्टींमध्ये करेक्शन करू शकत नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना काळजी घ्या. अकाउंट क्रिएट करत असताना जे देखील अकाउंट क्रिएट करताना तुम्ही माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकत नाही. त्याच्यामुळे अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही व्यवस्थित माहिती भरा, जेणेकरून ते तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. नेक्स्ट, आम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या RRBसाठी अप्लाय करू शकतो का? तर नाही. तुम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या RRBसाठी म्हणजे RRB मुंबई, RRB चेन्नई, RRB चंदीगड वगैरे अप्लाय करू शकत नाही. तुम्ही पोस्ट वाईज करू शकता. जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएटमध्ये RRB मुंबई चॉईस केली आहे, ग्रॅज्युएटमध्ये RRB कोलकाता चॉईस केली आहे, करू शकता. परंतु एकाच फॉर्मसाठी वेगवेगळ्या RRBज तुम्ही चॉईस करू शकत नाही. तो तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो किंवा वेगवेगळे अकाउंट काढून तुम्ही तुमचे फॉर्म जास्त भरू शकत नाही, फॉर्म रिजेक्ट केला जातो. आय होप तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल. आणखी काही तुमची शंका, प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.